हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. एक माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर इतकं पुण्य होईल, इतकं पुण्य होईल का कुणालाच मोजता यायचं नाही. पुण्याची गणना कोण करी. मग माऊली महावैष्णव ज्ञानोबाला एक प्रश्न विचारला, माऊली तुम्ही एवढं सांगताय देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, मग एखादं उदाहरण तरी द्या की भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर एखाद्याचा उद्धार झाला. उदाहरण द्या ना. माऊलीने आजकालचं नाही, पुराणात प्रसिद्ध असलेलं उदाहरण दिलं. काय होतं नामाने? नामे तिन्ही लोक उद्धरती. माऊली महावैष्णव ज्ञानोबाने आजकालचं उदाहरण नाही दिलं. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. वाल्या कोळ्याचं उदाहरण दिलं. वाल्या कोळ्याचं काय करायचं म्हणे, तो एक माणूस मारायचा आणि एक खडा रानामध्ये टाकायचा. किती पाप केलं तर त्याने. आपल्या गणिती भाषेत बघा काही शब्द आहेत, अंक दाखवण्यासाठी काही शब्द आहेत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अरब, पुढं बोला. खर्व, खर्व, दश खर्व, निखर्व, दश निखर्व, अर्बुद, दश अर्बुद, शंख, दश शंख, पद्म, दश पद्म, परार्ध, दश परार्ध. इथपर्यंत संख्याशास्त्र, परार्ध पर्यंत. मग या संख्याशास्त्राने भगवान वाल्या कोळ्याचं पाप मोजण्याचा प्रयत्न केला, पण संख्याशास्त्र बाबा गुरुजी कुंठित झालं, कुंठित. संख्याशास्त्राचं काहीच चाललं नाही. इतकं पाप केलं तर त्या वाल्या कोळ्याने. इतके तर पापी आपण नाही ना. मग काय करायचा? एक मनुष्य मारायचा आणि एक छोटासा खडा एका रांजणामध्ये टाकायचा. असे किती रांजण भरलेले होते? 7 रांजण भरले होते. मग एक दिवस त्याच रस्त्याने नारद मुनी चालले होते. आपल्या आळंदी ते पंढरपूर आपला जो माऊलींचा सोहळा येतो आळंदीवरून, तर येत असताना आपल्याला वाल्हे नावाचं गाव लागतं. वाल्हे, तिथला होता तो वाल्या कोळी. वाल्हे नावाचं गाव जे लागतं ना मुक्कामाचं, तिथं वाल्या कोळी होता. आणि एक दिवस नारद मुनी त्या रस्त्याने चालले होते. नारद मुनीला अडवलं आणि आपली कुऱ्हाड दाखवली. नारद मुनीला सांगितलं, काय तुझ्याकडे काढ. आता नारद मुनीकडे काय होतं? नारद मुनी म्हणाले, माझ्याकडे काय? चिपळ्यान विना, घे विना, कर भजन. नारद मुनी म्हणाले, घे विना कर भजन. असं म्हटल्या आपली कुऱ्हाड उगारली. कुऱ्हाड उगारल्यावर नारद मुनी हसू लागले. हसू लागल्यानंतर वाल्या कोळीने पहिला महात्मा बघितला होता आपल्या जीवनात, कुऱ्हाड पाहून हसणारा. बाकीचे कुऱ्हाड उगारल्या जीव सोडून द्यायचे. मारायची तर गरजच नव्हती, आधी जीव सोडून द्यायचे. नारद मुनी हसायला लागले. का? आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, उगवे कोडे संकट. कुऱ्हाड पाहून हसू लागले. आणि एक प्रश्न नारद मुनीने विचारला वाल्या कोळ्याला. काय? अरे एवढं लोक मारतोस, एवढं पाप करतोस, लोकांना लुबाडतोस, चोऱ्या करतोस, कुणासाठी करतोस? तू म्हणाले, घरच्यासाठी करतो. मग एवढं पाप करतो, या पापामध्ये तुझे घरचे वाटेकरी आहेत का? वाल्य कोळी म्हणाला, का नसणार, त्यांच्यासाठीच तर करतोय ना हे. नारद मुनी म्हणाले, त्यांच्यासाठी करतोय, पण ते पापामध्ये वाटेकरी आहेत का नाही हे विचारून ये. वाल्य कोळी म्हणाला, मला घरी पाठवून तुमचा पळून जाण्याचा विचार दिसतोय. नारद मुनी म्हणाले, हे कमराचं उपरणं घे, म्हणजे हे नाही दिलं, उपरणं घे आणि मला झाडाला बांधून टाक आणि घरी जाऊन विचारून ये. नारद मुनीला झाडाला बांधलं आणि घरी गेला. घरी गेला आणि विचारू लागला. पत्नीकडे गेला आणि विचारलं, का ग मी एवढं लोकांना मारतो, लुबाडतोस, पाप करतो, हे सगळं पैसे तुम्हाला आणून देतो, मग या पापामध्ये तू वाटेकरी आहेत का? ते म्हणे, नाही. म्हणे, का? हे तर तुमचं कर्तव्य आहे. लग्नाच्या वेळेस 7 फेरे घेत असताना तुम्ही वचन दिलंय ना, कुठलीही परिस्थिती असेल त्या परिस्थितीत तुझा सांभाळ करीन, असं वचन घेत असतात ना लग्नाच्या वेळेस. मला काय अनुभव नाही, मी मुंजा आहे अजून पिपळा खालचा. असं वचन घेतलंय म्हणे, कुठलीही परिस्थिती असेल तुझा सांभाळ करेन. मग हे तर तुमचं कर्तव्य आहे.
तुम्ही तिकडे लोकांना लुबाडा मारा, काही करा, पण आमचा सांभाळ करा. महाराज असं ऐकल्यानंतर 100% अहंकाराने भरलेला होता बाबा 50% कमी झाला. नंतर आई वडिलांकडे गेला. आई वडिलांना विचारलं, का हो बाबा तुम्ही या पापामध्ये वाटेकरी का? आई वडिलांनी तेच उत्तर दिलं, आम्ही पापामध्ये वाटेकरी नाही. मुलांकडे गेला, मुलांनी हे उत्तर दिलं. अहंकार सगळा संपला. आणि मग नारद मुनींचे शब्द आठवले. पळतच आला, नारद मुनींचे पाय धरले. महाराज आता वाचवा. नारद मुनी म्हणाले, उठ, अजूनही वेळ गेलेली नाही. राम म्हण, राम. पण राम म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही? मरा मरा. का? कारण आयुष्यभर नुसता हाना मारा तोडा एवढंच म्हटला होता, म्हणून राम म्हणता येत नाही. मरा मरा म्हणता येत नाही. मग मरा मरा म्हण. मरा 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 राम राम राम. मरा मरा म्हणता म्हणता राम राम जप व्हायला लागला. तुलसीदासजी वर्णन करतात, उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिकी भये ब्रह्म समाना. उलटा जप करून करून इतका अधिकार प्राप्त झाला की भगवान परमात्म्याला जन्माला यायच्या अगोदर त्यांचं चरित्र लिहून ठेवलं. केले रामायण रामाधी, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. अहो भगवान परमात्म्याच्या नामचिंतने माऊली म्हणतात एवढा अधिकार प्राप्त होतो, एवढा अधिकार प्राप्त होतो की भगवान परमात्म्याला जन्माला यायच्या अगोदर त्यांचं चरित्र लिहून ठेवलं वाल्मिकी ऋषी. म्हणून असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव तुम्ही घ्या. असं अलौकिक असणारं भगवान परमात्म्याचं नाव आहे. मग असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव आपण एकनाथ महाराजांकडे गेलो होतो, त्यांनी सांगितलं हरिमुखी गाता हरपली चिंता. माऊलींकडे गेला, माऊली म्हणतात हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आणि असं असणारं अलौकिक असणारं भगवान परमात्म्याचं नाव आम्ही जगद्गुरु तुकोबाला विचारलं, तुकोबाराय तुम्ही ते देवाचं नाव घेतलंय का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हो घेतलंय. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी ते देवाचं नाव घेतलंय ना, मला अनुभव आहे त्याचा. मग जगद्गुरु तुकोबारायला प्रतिप्रश्न केला, तुम्ही जर ते देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला ते देवाचं नाव कसं लागलं? अभंगाच्या प्रथम चरण. नाम गोड 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 पुरे कोड सकळ हे पुरे कोड सकळ हे रसना ये रसाविटे रसना ये रसाविटे रसना ये रसाविटे रसना ये रसाविटे पुढे कोड सकळ हे पुढे कोड सकळ हे रसना ये रसना ये रसाविटे नाम गोड नाम गोड पुरे गोड सकलाही, पुरे गोड सकलाही, पुरे गोड सकलाही. नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळ हे पुरे गोड सकळ हे पुरे गोड सकळ हे सकळ हे सकळ हे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे तर गोड आहे, गोड. बरं एकदा सांगत नाही, दोनदा सांगतात नाम गोड नाम गोड. मग एखादा शब्द एखादं वाक्य आपण जर दोनदा उच्चारलं ना तर व्याकरण दृष्ट्या आपल्याला द्वियुक्ती नावाचा दोष लागत असतो. मग जगद्गुरु तुकोबारायने हा द्वियुक्ती नावाचा दोष का पत्करला?
तर जगद्गुरु तुकोबराला माहिती या जगतामध्ये काही गोष्टी सुरुवातीला गोड आहेत, त्यांचा शेवट कडू आहे. काही सुरुवातीला कडू आहेत, त्यांचा शेवट गोड आहे. काहींची सुरुवातही कडू आहे, शेवटही कडू आहे. आणि भगवान परमात्म्याचं नामच असं आहे जे सुरुवातीलाही गोड आहे, शेवटही गोड आहे. मग अशी कोणती गोष्ट आहे सुरुवात कडू शेवट गोड? पहिली गोष्ट बघा, अभ्यास. सुरुवातीला कडू वाटतो. अहो महाराज, MPSC UPSC हे करणारे विद्यार्थी बघा 10-10 12-12 तास अभ्यास करतात. शक्य आहे की एवढं एका ठिकाणी बसणं? म्हणजे सुरुवात कडूच आहे ना. पण एकदा का सिलेक्शन झालं, लाल दिव्याची गाडी, म्हणजे शेवट गोड आहे की नाही? म्हणजे सुरुवात जरी कडू असली पण शेवट गोड. दुसरं बघा, आता ही मृदंग वाजवण्याची कला आमचे महाराज मंडळी शिकतात आळंदीमध्ये. अहो सुरुवातीला शिकत असताना काय हाले महाराज, 8-8 तास रोजची प्रॅक्टिस करायची. रात्री जेवण केलं, प्रॅक्टिस कधी करायची? रात्री जेवण करायचं 10 वाजता. जेवण केलं का पखवात घ्यायचा आणि घाटावरती जायचं. थंडीचे दिवस असतात, इंद्रायणी नदीच्या काठी. घाटावर बसलं की प्रॅक्टिस सुरू करायची. कितीला? रात्री 10 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत, 8 तास. रात्री 10 ते सकाळी 6, फुल थंडीमध्ये. आणि त्या थंडीमध्ये बोट बधीर होतात, बधीर होऊन फुटतात. या मागच्या साईडनं रक्त येतं, पण आपल्याला समजत नाही, आपल्याला कळत नाही. ज्यावेळेस प्रॅक्टिस बंद होईल ना, त्यावेळेस मग ती आग सुरू होते. पण सुरुवात म्हणजे कडूच आहे ना. पखवात शिकणं म्हणजे कला कोणतेही असो, सुरुवातीला कडू वाटते, नको नको वाटतं. पण एकदा का पखवात कीर्तनामध्ये वाजवता यायला लागला, चक्रधार वाजवता यायला लागली, महाराज तारखी भेटत नाही यांच्या. म्हणजे सुरुवात कडू आहे पण शेवट मात्र गोड आहे. बरोबर आहे की नाही? मग कोणतीही कला बघा तुम्ही, गायन कला बघा. सकाळी लवकर उठायचं, 3-4 वाजताच साखर झोप असते ती मोडायची. सकाळी उठायचं, पिठे घेऊन बसायचं, सारे गम पदनीचा, सारे गम पदनीचा, सारे गप बसा. मी एकटाच म्हणतो, तुम्ही सगळे गप बसा. म्हणजे अवघडच आहे ना. लवकर उठायचं, प्रॅक्टिस करायची. सुरुवातीला नको नको वाटतं, पण एकदा का कीर्तनामध्ये चाली म्हणता यायला लागले, आनंद आहे महाराज. म्हणजे कला कोणती असो, अभ्यास असो, सुरुवात कडू वाटते पण शेवट गोड आहे. बरोबर? पुढचं आहे, सुरुवात गोड आणि शेवट कडू. कोणती गोष्ट आहे बघा, आपल्याला जुन्या काळामध्ये आपल्याकडे एक आजार होता, खरूज नावाचा. खरूज असा चट्टा यायचा आणि त्याला खाजू यायची. खाजवताना कसं वाटायचं? चांगलं वाटायचं खाजवताना त्याला, चट्ट्याला. पण खाजवणं बंद केलं की आग सुटायची. बरोबर आहे की नाही? म्हणजे सुरुवात गोड आहे पण शेवट मात्र कडू आहे की नाही? तर त्याच्याही पुढं आता आपण दिंडीला जातो, बाहेर जातो, आपण तीर्थयात्रेला दिंडीला येत असतो किंवा कार्यक्रमाला येतो सप्त्याच्या निमित्ताने. इकडं आल्यानंतर भूक लागलेली असावं, गरम गरम बाजरीची भाकर, हिरव्या मिरचीचा ठ्याचा, त्याच्यावर तेलाची धार, खायला किती गोड वाटतं सुरुवातीला. बरोबर आहे की नाही? पण नंतर पोटाला त्रास होतो. म्हणजे सुरुवात कडू गोड आहे पण शेवट मात्र कडू. दुसरा मुद्दा झाला. तिसरा आहे, सुरुवातही कडू आणि शेवटही कडू. कोणती गोष्ट आहे? व्यसन. व्यसन कोणतंही करा, त्याची सुरुवातही कडू आहे शेवटही कडू आहे. दारू व्यसन घ्या तुम्ही महाराज. आता माझ्यापेक्षा इंदुरीकर महाराजांनी चांगलं सांगितलं असतं. दारुडे काय करतो? प्यायच्या टायमाला वाकडे तिकडे तोंड करतो, थुकत थुकत बाहेर येतो. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती? मी त्यांच्या कीर्तनात ऐकलंय. संशय घेऊ नका. म्हणजे सुरुवात कडू आहे दारू पिणं पण शेवटही कडू आहे महाराज. कुटुंबाला त्रास, मुलांना त्रास, आईवडिलांना त्रास, बायकोला त्रास, शेवटी जीवन उद्ध्वस्त होतं. म्हणून व्यसन कोणतंही करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि शेवटी भगवान परमात्म्याचं नामच असं आहे जे सुरुवातीलाही गोड आहे आणि शेवटही गोड आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, नाम गोड नाम गोड. ज्याची सुरुवातही गोड आहे शेवटही गोड आहे. मग आम्हाला लागतं का गोड? किती गोड आहे? अहो नामदेव महाराज तर म्हणतात अमृताही पेक्षा गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड. अमृत तुल्य नाही बरं का, अमृत तुल्य नाही, अमृत. अमृताही पेक्षा देवाचं नाव गोड आहे. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. इतकं भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे. मग कोणाला गोड लागतं? आम्हाला नाही गोड लागत, नामधारकाला गोड लागतं. महाराज किती गोड लागतं? एकदा का एखादा नामधारक महात्मा त्या नामाला चिटकटला तर तो मरणाला तयार होतो पण नाम सोडत नाही. महाराज बघा तुम्ही भक्त प्रल्हादजीचं जीवन. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण. अहो स्वतःचा बाप म्हणतोय, प्रल्हादा एकतर नाव सोड नाहीतर मरणाला तयार हो.
किती प्रयत्न केले स्वतःच्या बापाने मुलाला मारण्याचे, हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळते तेलाच्या कढईत टाकलं महाराज. शेवटी मरत नाही म्हणून आपली हुलिका नावाची बहीण आहे, तिला देवाकडून वरदान होतं की तुला अग्नी जाळू शकत नाही, म्हणून काय केलं, तिच्या मांडीवर दिलं, सरण रचलं, खालून अग्नी लावला. पण बघा भक्त प्रल्हादजीचं निरंतर नामचिंतन चालायचं, निरंतर. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, निरंतर नामचिंतन. परिणाम उलटा झाला महाराज. त्या नामचिंतनाची ताकद एवढी वाढली की ज्याला वरदान होतं ना अग्नी जाळू शकत नाही, ती हुलिका बहीण जळून खाक झाली, पण भक्त प्रल्हादजीला काही झालं नाही. का? अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन इतकं गोड आहे. मनुष्य मरायला तयार होतो पण नाम सोडत नाही. मीराबाईंचं जीवनचरित्र बघा. राजस्थानमध्ये एका राजाच्या पोटी एक राजकन्या जन्माला आली, मीराबाई नाव त्यांचं. काय करायची महाराज, लहान होती, छोटीशी मूर्ती होती 4-5 वर्षाची, आणि कथा कीर्तन ऐकायला जायची, आवड होती लहानपणीपासून. एके ठिकाणी कथा ऐकायला गेल्या आणि त्या भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं चिंतन ऐकलं, श्रवण केलं. श्रीमद भागवत कथा होती, त्या भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकल्यानंतर अशी मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आणि कथा संपल्यानंतर त्या कथाकाराकडे गेल्या आणि प्रश्न विचारला, महाराज तुम्ही ज्या भगवान परमात्म्याचं चरित्राचं वर्णन केलंय तो देव मला भेटेल का? पुसावीसी हिची वाटे जे जे भेटे तयास, देव कृपा करील मज काय लाज राखेल. भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा मला भेटेल का? आता महाराज त्यांच्याकडे काय उत्तर असायचे या प्रश्नाचं? काहीतरी करून ते महाराज टाळायचे. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, शेवटी कथेचा शेवटचा दिवस उगवला, 7वा दिवस. आज कथेची सांगता आहे. कथा संपल्यानंतर मीराबाई त्या महाराजांकडे गेल्या, महाराज तुम्ही ज्या भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय तो देव मला भेटेल का? ऐका, त्या महाराजांनी उत्तर नाही दिलं. आपल्याकडे असलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्तीच मीराबाईंना भेट देऊन टाकली. इतका आनंद झाला, ती मूर्ती घेतली, घरी आल्या, देवघरामध्ये ती मूर्ती ठेवली, आणि रोजचा दिनक्रम का चालू झाला. काय करायचं? सकाळी लवकर उठायचं, त्या मूर्तीला स्नान घालायचं, तिची पूजा करायची, तिला हार करून व्हायचा, तिला फुलं व्हायची, तिला जेव घालायचं. ज्या वेळेस मीराबाई लहान होत्या ना त्यावेळेस घरच्यांना सगळं गोड वाटायचं महाराज. आणि आताही तसंच आहे. आपले मुलं ज्यावेळेस लहान असतात ना त्यावेळेस एकादश असो, आषाढी वारी असो, आपण त्यांना धोतर घालतो, नटवतो, त्यांना गंध लावतो, कुठपर्यंत लहान आहे. पण मोठं झाल्यावर कोणाला वाटतं का आपल्या मुलांना साधू व्हावं, तरुण वयात असे धोत्र घालावं, फेटा घालावं? कोणाला वाटतं? वाटतं का कोणाला? लोकांना वाटतं महाराज आमची मुलं नोकरीला लागले पाहिजे, चांगले चांगले पैसा कमवला पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे. महाराज नको. तसंच होतं. मीराबाई ज्या वेळेस लहान होत्या त्या भगवान परमात्म्याची भक्ती करायच्या त्यावेळेस घरच्यांना खूप गोड वाटायचं. पण ज्या वेळेस मीराबाईंचं वय वाढू लागलं, हळूहळू हळूहळू मीराबाई तरुण दशेत आल्या, पण मीराबाईंची भक्ती यत्किंचितही कमी झाली नाही. भक्ती तशी तशी वाढू लागली. भक्तीमध्ये तीच वाढ झाली, आणि मीराबाईंनी आपले सगळे नाते त्या मूर्तीशी लावून टाकले. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आणि मग तरुण वयात ही मुलगी भक्ती करते म्हणून लोक नाव ठेवायला लागली. लोग कहे मेरा भैरे बावरी, बाप कहे कुलनाशिनी. अहो लोक नाव ठेवतात याचं नवल काय? स्वतःचा बाप म्हणतोय हिने माझ्या पोटी जन्माला घेऊन कुळाचा नाश केला. काय केलं मग? विष का प्याला राणाजीने भेजा. स्वतःच्या मुलीला मारण्यासाठी विषाचा प्याला पाठवला महाराज, विष पाठवलं, विष घेतलं आणि नामचिंतन करत 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 ते विषाचा प्याला पेला, पण काहीच झालं नाही. पिबत पिबत मेरा हासी रे. का? त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन अखंड चालू होतं म्हणून काही झालं नाही. आपला विषय चाललाय. नामधारक महात्मे किती नामचिंतन करतात, स्वतः मरणाला तयार होतात पण नाम सोडत नाही. इतकं त्यांना ते गोड लागतं. मग त्यांनाच लागतं, आपल्याला नाही लागत बाबा. आपल्याला जर गोड लागला असतं तर आपण चालू भजनात गायछाप खाण्यासाठी बाहेर गेलो असतो का? बोला. आपण भजन बंद करून चहा घेत बसलो असतो का? भजन बंद करून मोबाईल पाहत गप्पा हाणीत बसलो असतो का? बरोबर आहे ना? जगद्गुरु तुकोबर आहे तर म्हणतात देवाचं नाव गोड आहे, मग आम्हाला का गोड लागत नाही? एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आता इथं गुळ नाही, इथं समजा गुळ आहे, गुळ. बाबा तुम्हाला गुळ खायला दिल्यावर कसा लागल?
गोड तुम्हाला पण. वने मामा तुम्हाला गोड खायला दिल्यावर कसा लागेल? तुम्हाला गोडच लागेल. बर. विनेकरी बाबा तुम्हाला जर गुळ खायला दिला, गुळ कसा लागल? गोड लागेल. महाराज तुम्हाला गोडच लागेल. बर. सगळ्यांनाच गोड लागेल म्हणताय. बर. ज्याला बर गाढवाला खायला दिलं तर त्याचं नाही माहिती. गाढवाला गुळाची चव काय? म्हणजे आपल्या सगळ्याला गुळ गोडच लागन. पण ज्याला विषबाधा झाली, सर्पदंश झालाय, सर्पदंश साप चावलाय, त्याला जर गुळ खायला दिला तर कसा लागल? कडू लागल. आणि त्याला जर लिंबाचा पाला खायला दिला तर गोड लागल. बरोबर ना? का? कारण त्याला विषबाधा झाली. तसं आहे का? भगवान परमात्म्याचं नाव गोडच आहे, पण आपल्याला संसाराची विषबाधा झाली ना, आपल्याला विषयाची विषबाधा झाली म्हणून आपल्याला ते गोड लागत नाही. जसं गुळ गोडच आहे, पण ज्याला विषबाधा झाली त्याला तो गोड लागत नाही, तसं भगवान परमात्म्याचं नाव गोडच आहे, पण आपल्याला संसाराची विषबाधा झाली, विषयाची विषबाधा झाली म्हणून आपल्याला गोड लागत. माऊली म्हणतात, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव गोडच आहे, पण आम्हाला गोड लागत नाही, आम्हाला विषबाधा झाली. मग याच्यावर औषध काय? भगवान परमात्म्याचं नाव. आणि ते पण सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. भगवान परमात्म्याचं नाव इतकं सोपं, इतकं सोपं, इतकं सोपं, एकदा जरी घेतलं ना एकदा तरी उद्धार होऊन जातो. इतकं सोपं आहे. कुणी या रे लहान थोर, या ते भलते नारीन, करावा विचार न लगे चिंता कवनास. कुणीही घेऊ शकतं, कसंही घेऊ शकतं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कुणी घ्या, एकदा जरी घ्या, एकदा. त्या श्रीमद भागवतामध्ये त्या ब्राह्मणाचा इतिहास आला बघा. एकदाच भगवान परमात्म्याचं नाव घेतलं, नारायण. अजमेळ ब्राह्मणाचा इतिहास आला. वा, अजमेळ ब्राह्मणाचा इतिहास आला. शेवटी फक्त एकदा नारायण म्हटला. बरं, देवाचं नाव नाही घेतलं, स्वतःच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. त्याचं नाव नारायण हाक मारली फक्त शेवटच्या क्षणी. नारायण हाक मारल्या विष्णुदूत प्रगट झाले आणि त्याला घेऊन गेले. फक्त एकदा देवाचं नाव घेतलं, एकदा. तसं तुम्ही फक्त एकदा देवाचं नाव जरी घेतलं तरी तुमचा उद्धार होईल. फक्त तेवढ्या तळमळीनं घ्यायला पाहिजे. त्या नामसाधना ग्रंथामध्ये एक श्लोक आलाय बा, श्रोतृमूलम पथगतं वा शुद्धं वा अशुद्ध वर्णम व्यवहित रहितं तारयित्येव सत्यम. श्रोतृमूलम पथगतं वा, समजा एखादं मंदिर आहे, आपलं गाव आहे, आणि आपल्या गावामध्ये मंदिर आहे, आणि एक नास्तिकवादी मनुष्य आहे, तो देवाला मानत नाही बरं का. नास्तिकवादी म्हणजे तो देवाला अजिबात मानत नाही, देवाला त्याचा विश्वास नाही. असा मनुष्य तो मंदिरासमोरून चालला आपल्या कामासाठी. श्रोतृमूलम पथगतं वा, रस्त्याने चालला, पण मंदिरामध्ये आपल्याकडे जुन्या काळामध्ये जपयंत्र भेटायचे बघा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, कायम अखंड ते जप लाईटवर चालू असायचं. असं जपयंत्र त्या मंदिरामध्ये लावलेलं होतं. आणि एक नास्तिकवादी मनुष्य मंदिरासमोरून चालला, त्याची अजिबात इच्छा नाही देवाचं नाव घ्यायची, इच्छाच नाही, अजिबात इच्छा नाही. पण त्याच्या कानावर ते नाव पडलं आणि त्याची सहज दृष्टी मंदिराकडे गेली, तरी त्याला पुण्य झालं. जसं विष आहे ना, विष कळत खा नकळत खा, कसंही खा, परिणाम दाखवतं का नाही? जसं आता हे वायर आहे, करंटचा वायर, याच्यावर वीज आहे, याच्यात इथं जर जॉईंट असला, माझा कळत हात लागू द्या नकळत लागू द्या, करंट बसतं का नाही? बरोबर आहे की नाही? बसणार करंट. तसं भगवान परमात्म्याचं नाव कळून घ्या किंवा नकळत कानावर पडू द्या, पुण्य होणार. त्याच्या पुढे बोलू का? श्रोतृमूलम पथगतं वा शुद्धं वा शुद्ध वर्णम. एखादा मनुष्य भजन करतोय म्हणे, राम 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 राम, नामजप करतोय, राम 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 राम, पण कालांतराने त्याची भजनाची नामचिंतनाची गती वाढली, आणि गती वाढल्यामुळं नामचिंतन राम रामचा मारा व्हायला लागलं. राम 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 मारा मारा असं व्हायला लागलं. पण तरी त्याला पुण्य लाभतं का? कारण हेतू नामचिंतन करणं आहे ना म्हणे. त्याचा हेतू काय आहे? हेतू भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणे, म्हणून तरी त्याला पुण्य होत. म्हणजे श्रोतृमूलम पथगतं वा शुद्धं वा शुद्ध वर्णम व्यवहित रहितं तारयित्ये सत्यम. म्हणजे व्यवहारामध्ये बघा, आम्ही जर आता कार्यक्रमाला निघालो आणि आम्ही जर वने मामाला भेटलो, का हो मामा काय चाललंय तुमचं? ते म्हणे काही नाही, आमचं संसारामध्ये काय करा मारा. काय म्हणाल ते? करा मारा. त्यांनी देवाचं नाव घेतलं का? नाही ना. पण करातला शेवटचा रा आणि मरातला सुरुवातीचा म, रकाराच्या पुढं मकार आला तरी त्याला देवाच्या नावाचे पुण्य झाला. विठ्ठल त्याच्याही पुढे बोलू का? आपण जरा निघलो आणि जेवण करून एखादा माणूस बसलेला असला,
काय चाललंय बाबा तुमचं? ते म्हणे काही नाही महाराज, आमचा आराम चालू आहे. काय चालू आहे? आराम चालू आहे. त्याने देवाचं नाव घेतलं का, पण शब्दात राम आला का नाही तरी त्याला पुण्य झालं महाराज. श्रोतृमूलम पथगतम वा शुद्धम वा शुद्ध वर्णम व्यवहित रहितम तारयित्येव सत्यम. म्हणजे भगवान परमात्मे एकदा जरी नाव घेतलं तरी उद्धार होतो महाराज. एक प्रसंग सांगू तुम्हाला, काशीतला प्रसंग आहे बघा. सकाळची वेळ होती आणि काशीच्या घाटावर कबीरजीचे चिरंजीव कमालजी बसलेले होते. सकाळची निवांत वेळ होती, घाटावर बसलेले होते आणि तिथे एक कोड फुटलेला मनुष्य आला. अंगाला कोड फुटलेला होता, ओल्ला कोड होता, म्हणून वेदना होत होत्या, अतिवेदना होत होत्या. आणि त्या वेदना असह्य होऊन तो तिथं जीवन संपवण्यासाठी आला, आत्महत्या करण्यासाठी आला. आणि आत्महत्या करण्यासाठी आल्या आल्या त्याने काय केलं, कमालजी देखत त्या गंगेमध्ये उडी टाकली मरणासाठी. आता हे बघितलं कुणी, कमालजीने बघितलं, कोणतरी मनुष्य आला आणि त्यांनी आपलं जीवन संपवण्यासाठी गंगेमध्ये उडी टाकली. कमालजीने हे त्याच्या मागे उडी टाकली आणि त्याला उडून बाहेर काढलं. बाहेर काढलं आणि विचारलं, का रे बाबा, का एवढा देहावर उदास झालास, का मरण्यासाठी एवढं तळमळतोय? त्यांनी सांगितलं, महाराज अंगाला ओल्ला कोड फुटलेला आहे आणि त्या कोडाच्या एवढ्या वेदना होत आहेत, अनेक उपाय केले, अनेक डॉक्टर केले, सगळे उपाय करून बसलो पण उपयोग झाला नाही. त्या वेदना आता असह्य झाल्यामुळे आता मी माझं जीवन संपवतोय. कमालजी म्हणाले, ऐक, मी तुझा कोड बरा करतो. तो म्हणे, महाराज किती फी होईल? फी नाही, फुकट. मग आनंद झाला त्याचा. काय करावं लागेल? तो म्हणे, काही नाही, फक्त एकदा राम म्हण. काय कर? एकदा राम म्हण, तुझा कोड बरा होईल. महाराज तो एकदा राम म्हटला पण कोड बरा झाला नाही. कमालजी म्हटले, अरे जेवढ्या तळमळीनं, जेवढ्या अट्टहासानं तू म्हणायला बघायची तेवढ्या अट्टहासाने तू म्हणत नाही. परत राम म्हण. पुन्हा राम म्हटला पण कोड बरा झाला नाही. तुझी तळमळ तेवढी दिसत नाही. मग कमालजीने काय केलं, त्याच्याशी मान धरली, मागून मान धरली आणि गंगेच्या पाण्यात बुडवली. अशी मान बुडवल्या बुडवल्या तो श्वास भेटत नाही म्हणून तळमळू लागला, तरफडू लागला, श्वास घेता येत नाही. आणि तेवढ्या तळमळीमध्ये मान सोडल्या सोडल्या राम म्हटला. राम म्हटल्या म्हटल्या त्याचा कोड बरा झाला. कोड बरा झाला, आनंदित झाला. त्या कमालजीचं दर्शन घेतलं आणि तो निघून गेला. पण आता हा सगळा घडलेला प्रकार आनंदी होऊन कमालजी घरी आली आणि वडिलांना सांगितलं, कबीरजींना, की बाबा आज मला रामनामाचं यथार्थ महत्व कळालं. आज मी एका रामनामाच्या बदल्यात एका जणाचा कोड बरा केला. कबीरजीला आनंद व्हायला पाहिजे होता पण दुःख झालं. अरे बाळा, रामनामाचं यथार्थ महत्व नाही कळालं तुला. मग कबीरजीने काय केलं, एक चिठ्ठी घेतली आणि त्याच्यावर एक मजकूर लिहिला. चिठ्ठीमध्ये एक मजकूर लिहिला आणि सांगितलं, तू वाचू नको, काय कर, काशीच्या घाटावरती जा आणि तिथं एक रामायण लिहित आहेत, तुलसीदासजी नावाचे संत आहेत, ते रामायण लिहित आहेत, तुलसी रामायण, त्यांच्याकडे ही चिठ्ठी दे, तू वाचू नकोस. ती चिठ्ठी घेतली कमालाने आणि ती चिठ्ठी घेऊन कमालजी तुलसीदासजीकडे गेल्यानंतर ती चिठ्ठी तुलसीदासजींकडे दिली. त्याच्यात असा मजकूर होता, ऐका. तुलसीदासजीने वाचला, डूबा वंश कबीर का, डूबा वंश कबीर का उपजे पूत कमाल, एक राम नाम के बदले एक कुडी की नहाल. कबीरजीने असा मजकूर दिला होता तुलसीदासजींना की कबीराचा वंश बुडाला, त्याच्या कुळामध्ये कमालजी नावाचा पुत्र जन्माला आला. काय केलं त्याने? अहो, एका रामनामाच्या बदल्यात फक्त एक जणाचा कोड बरा केला. इतकी कमी किंमत केली. काय संदेश होता, काही सांगायचं होतं ते तुलसीदासजींना कळालं आणि तुलसीदासजींनी कमालाला सांगितलं, कमाला ऐक, या काशी क्षेत्रामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये जेवढे काही कोड फुटलेले मनुष्य असतील त्यांना दौंडी देऊन जमा करायचं सांग. सगळ्या पंचक्रोशीमध्ये काशी क्षेत्रामध्ये दौंडी दिली. दौंडी दिल्यानंतर 500 कोडी जमा झाली. किती? 500 कोडी. आणि तुलसीदासजी जिथं बसलेले होते त्यांच्याकडे पाण्याचा कमंडलू होता. तुलसीदासजीने एक तुळशी पत्र घेतलं, तुळशीचं पान घेतलं, त्याच्यावर राम नाव लिहिलं आणि ते पान, तुळशीचं पान त्या कमंडलूमध्ये टाकलं आणि त्या कमंडलूमध्ये पाणी हातात घेतलं. 500 जणांच्या अंगावर असं शिंपडलं. शिंपडल्या 500 जणांचा कोड बरा झाला बाबा. कमालजीने किती जणांचा कोड बरा केला होता? एक. आता तुलसीदासजीने किती जणांचा बरा केला? 500. एका रामनामात घडलेला सगळं प्रकार कमालजी घरी गेले आणि कबीरजींना सांगितलं, बाबा आज मला रामनामाचं यथार्थ महत्व कळालं. मी फक्त एक जणाचा कोड बरा केला होता
पण तुलसीदासजीने 500 जणांचा कोड बरा केला. आता कबीरजींना आनंद व्हायला पाहिजे होता ना, तरी दुःखच झालं. कबीरजी म्हणाले अजूनही तुम्हाला रामनामाचं यथार्थ महत्व नाही कळलं. कबीरजींनी परत एक चिठ्ठी घेतली, त्याच्यावर मजकूर लिहिला आणि सांगितलं ऐक का मला, काशीच्या पलीकडच्या घाटावरती जा आणि तिथं एक संत महात्मे, साधू महात्मे भजन करत बसलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊन ही चिठ्ठी दे, तू वाचू नकोस. त्यांचं नाव सुरदासजी. कमालाने चिठ्ठी घेतली, पलीकडच्या घाटावरती गेले आणि सुरदासजींना ती चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीमध्ये ती चिठ्ठी घेतल्यानंतर तो मजकूर असा होता, ऐका, तुलसी ने एक राम नाम के बदले 500 कोड़ी की नहाल, कितनी कम किंमत हो गई राम नाम की लाल. तुलसीदासजींनी एका रामनामाच्या बदल्यात फक्त 500 जणांचा कोड बरा केला. इतकी कमी किंमत केली रामनामाची. काय संदेश होता, काय सांगायचं होतं ते सुरदासजींच्या लक्षात आलं. सुरदासजींनी सांगितलं कमाला ऐक, या काशी क्षेत्रामध्ये जेवढे मेलेले मनुष्य असतील, मेलेले किंवा पंचकृषीमध्ये दौंडी देऊन ते मेलेले मृत शरीर ते प्रेत घेऊन इथं उपस्थित व्हायचं सांग. कारण काशी क्षेत्र मरण्यासाठी प्रसिद्ध आहे. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर ते गावी. तिथं आत्महत्या जरी केली तरी मृत्यू म्हणजे पाप लागत नाही, मोक्षच भेटतो. आणि म्हणून असं दौंडी दिल्यानंतर 2000 प्रेत गोळा झाले. किती? 2000 प्रेत गोळा झाले. आणि ते सुरदासजी जिथं बसलेले होते ना, ती शमशानभूमी होती, स्मशानभूमी. आणि कालच त्यांच्यापाशी एक प्रेत जाळलेलं होतं आणि त्याच्या अस्थी तिथं पडलेल्या होत्या. सुरदासजींनी त्याच्यातली एक अस्थी उचलली हाताने, अशी अस्थी घेतली आणि सगळ्या प्रेतावरून असे गोल फिरवणे. फक्त काय म्हटले माहिती का? रा. म नाही म्हटले, फक्त रा म्हटले. रा. फक्त रा म्हटल्या म्हटल्या सगळे प्रेत उठून बसले. इतकी त्या देवाच्या नावात ताकद आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं नाव एकदा जरी घेतलं ना, एकदा तरी पुण्य होतंय. म्हणून असं असणार भगवान परमात्म्याचं नाव आपणही मोठ्या प्रेमाने घेऊ. एकदा सगळ्यांनी हातावर करा, करा हातावर. वा, राहू द्या असे जात. भजन करा सर्वांनी. विठोबार खुमाई, 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 विठोबार खुमाई. जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. जय 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 विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. जगद्गुरु तुकोबरा अभंगामध्ये म्हणतात नाम गोड आहे, भगवान परमात्म्याचं नाव. आणि असं असणारं भगवान परमात्म्याचं गोड नाव सगळ्यांनी नामस्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. आणि असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव आम्ही जर अधिक 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 सेवन करत राहिलो तर बाकीच्या रसाविषयी आमचं मन विटून जातो. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, रसनयरा रसाविटे, रसनयरा रसाविटे, रसनायरा रसाविटे, घेता घोट अधिक है. रसनायरा रसाविटे, घोट घेता अधिक है. रसनायरा रसाविटे, रसनायरा रसाविटे. रसनायरा रसाविटे, घेता घोट अधिक है. रसनायरा रसाविटे,
सांगतात असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव आम्ही जर अधिक अधिक सेवन केलं तर बाकीच्या रसाविषयी आमचं मन विटून जातं. रसना येरा रसा विटे घेता घोटा अधिक आहे. आणि बाकीचे कोणते रस आहे हो? संसारातील सत्तेचा रस, संपत्तीचा रस, पैशाचा रस. आणि हे सगळे रस आहे हे मरणाकडे घेऊन जाणारे. पण भगवान परमात्म्याचं नावच असे जे संसारातून तारणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरण सांगतात, अनेक रसे मरण गाठी येणे तुटी संसारी रसना येरा रसा विटे घेता घोटा अधिक आहे. आणि असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव संतांचा आहार आहे, साधकाचं ते औषध आहे आणि भूताला त्याची ॲलर्जी. काय काय? संतांचा तो आहार आहे, साधकाचं ते औषध आहे, भूताला ॲलर्जी. भूत देवाचं नाव घेत नाहीत. मी भूताचं सांगतोय, भूत देवाचं नाव घेत नाहीत. मी भूताचं सांगतोय, भूत देवाचं नाव घेत नाहीत. आदरणीय संतोष महाराजांनी पंढरपूरला एवढा मोठा सप्ताह चालू केलाय, पण भूत येत नाही. कारण भूताला देवाचं नाव नकोय. भूत देवाचं नाव घेत नाही. आणि देवाचं नाव घेतलं ते भूत कसले मग? भूत देवाचं नाव घेत नाही. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, ऐका. काय झालं, एक मनुष्य रात्रीची वेळ होती, घरी जाण्यासाठी निघाला. घरी जाण्यासाठी निघाला, पण त्या दिवशी आमुष्याची रात्र होती आणि त्याची शेवटची इष्टी चुकली होती घरी जाण्याची. आणि घर तिथून लांब होतं, त्याच्यामुळे तो पायी पायी जाण्यासाठी निघाला. शेवटची गाडी ही चुकली आणि नेमकं त्याच दिवशी त्याची मोबाईलची बॅटरी कसं संपली होती. असे सगळे योग त्याला जुळूनच आले होते त्या दिवशी. त्याच्यासाठी आमुष्याची रात्र होती, शेवटची गाडी चुकलेली होती आणि अजून मोबाईलची बॅटरी काही संपलेली होती. काळकुट्टा अंधार, आणि त्या अंधारा रात्री तो एकटाच घरी जाण्यासाठी निघाला. आणि जात असताना काही वडाचे झाडं लागले, त्या वडाच्या झाडावर भूतांची मिटिंग चालू होती. बाबा, भूतांची मिटिंग चालू होती. आता भूतांना मिटिंग संपल्यावर खायला लागत. मी भूताचं सांगतोय, भूताला मिटिंग संपल्यावर खायला लागत. मग मिटिंग संपली, रात्रीचे 12 वाजलेले. मिटिंग तर संपली, पण भुका लागल्या ना रात्रीच्या 12 वाजता. नेमकं त्यांना हा मनुष्य खाली जाताना निघाला, एकटाच आहे, अंधार रात्री चाललाय, एकटाच मनुष्य. सगळ्यांनी त्याच्या भोवती उड्या टाकल्या, उड्या टाकल्या. पण आता त्यांच्यात बोलणं सुरू झालं. ऐका, लक्ष द्या. त्यांच्यात बोलणं सुरू झालं त्या भूतामध्ये. अरे वा वा, चांगला पकडला, चांगला पकडला, चांगला पकडला. भुका लागल्या होत्या, खायलाच काही नव्हतं, चांगला भेटला म्हणे. पण ऐका, याच्या गळ्यात तसलं तर काही नाही ना. तसलं म्हणजे माळ. माळ. वा, हुशार आहे तुम्ही. कारण भूत माळ करायला घाबरतात बाबा. भूत माळ करायला घाबरतात, माळ करायच्या नादी लागत नाही भूत. मी भूताचं सांगतोय, एवढंच लक्षात ठेवा फक्त. हे नाही, याच्या गळ्यात तसलं तर काही नाही ना. एकाने हळूच बघितलं कॉलर धरून, अरे तसलं काही नाही म्हणे याच्या गळ्यात, आपलंच गिरायकी. बरं, सापडलं म्हणे. आता त्यांच्या चर्चा सुरू झाली. याला खायचं कसं? याला कापून खायचं का भाजून खायचं? कारण भूताला भाजलेलं ज्यादा आवडत. मी भूताचं सांगतोय, म्हणजे भाजून खायचं याला. पण त्या काळात आता काळीशपिटी नव्हती, कारण त्या काळातले भूत बिड्या पण उडीत नव्हते बाबा. मी भूताचं सांगतोय, भूता बिड्या वडीत नव्हते, कारण त्याच्यामुळे त्यांच्याकडे काळीशपिटी पण नव्हती. मग त्यांनी ठरवलं, 4 जण आहे ना, दोघांनी याला पकडून धरायचं आणि दोघांनी गावात जायचं काळीशपिटी आणण्यासाठी. दोघांनी त्याला धरलं, तसे थांबले, 2 जण काळीशपिटी आणण्यासाठी निघाले. गेले, गावाच्या जवळ गेले आणि गावाच्या विशीच्या आतमध्ये प्रवेश केला तर गावात नेमकं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि भगवान परमात्म्याचं नाव कानावर पडलं का त्या भूताच्या अंगाला खाज सुटली, खाज यायला लागली. कारण आमच्या गणेश भाऊची तिथं सिस्टीम होती त्या गावात, आणि त्यांनी वरती असे भोंगे लावलेले होते आणि कीर्तनाचा आवाज त्या भोंग्याच्या माध्यमातून परिसरामध्ये जायचा. आणि विशीच्या आतमध्ये जसे भूत आले तसं त्यांच्या कानावर देवाचं नाव पडलं आणि त्यांच्या अंगाला खाज सुटली. खाज जसं जसं गावाकडे येईल ना तसं अजून खाज वाढू लागली. अजून आतमध्ये आले, अजून मोठ्याने आवाज यायला लागला देवाच्या नावाचा, अजून खाज सुटली. खाज असा झाल्यामुळे माघ पळाले त्यांच्यापाशी गेले. का रे, आणले का काळीशपिटी? त्यांनी विचारलं. तिने नाही म्हणे. तिने का? तिने त्या गावात तसलं चालू आहे म्हणे. तसलं काय चालू आहे? तसलं चालू आहे म्हणे. तिने तसलं चालू आहे? तिने हा. आता तसलं म्हणजे काय?
भगवान परमात्म्याचं नामचिंतन ते त्या गावात तसलं चालू आहे, तसलं चालू आहे बाबा. आता हे सगळं ऐकतंय कोण? तो धरलेला मनुष्य. त्याला कळलं भूत तसल्याला घाबरतात. कसल्याला? तसल्याला. आता त्याला माहित नाही नेमकं तसलं म्हणजे काय, पण भूत तसल्याला घाबरतात हे त्याला माहिती. तो म्हणाला हे बघा, तुम्ही जरा मला सोडलं नाही तर मी तसलं म्हणाल. काय म्हणाल? तसलं म्हणाल, नाही तर तुम्ही मला सोडा. ते तुला तसलं येतं लगेच म्हणता येतं, म्हणू का? ते नको नको सोडतो म्हणे तुला. तिथून सोडलं, पळतच निघाला, गावात आला. गावात आला आणि बघितलं तर काय चालू होतं? कीर्तन चालू होतं. संतोष महाराजांचं कीर्तन होतं. कीर्तन चालू होतं. महाराज घरी गेला, त्या दिवशी झोपला घाबरून. सकाळी लवकर उठला, आंघोळ केली, काकड्यात आला आणि दुसऱ्या दिवशी संतोष महाराजाची गाठ घेतली आणि माळकरी झाला महाराज. का सांगितलं? भगवान परमात्म्याचं नाव हा संतांचा आहार आहे, साधकाचं ते औषध आहे, आणि भूताला त्याची ॲलर्जी आहे. आणि असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरण म्हणतात, तो आमचा आहार झाला. शेवटचं चरण. तू का म्हणे आर झाला, 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 तू का म्हणे आर झाला. रसनाय रसविते रसनाय रसविते रसनाय रसविते घेता घोट घेता घोट घेता घोट घेता घोट
रसना रसावी असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव संतांचा आहार आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असं असणार भगवान परमात्म्याचं नाव आम्हाचा आहार आहे. म्हणून रसना येरा रसाविटे घेता घोट अधिक हे. आदरणीय संतोषजी महाराजांनी आज ही सेवा करण्याची संधी मला दिली. आता सेवा कशी झाली हे काय मला माहीत नाही, पण जशी जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवार्यांचं आहे. आदरणीय साहेबरावजी महाराज कांगुने ज्यांच्याकडे मी 3 वर्ष अध्ययन केलं त्यांचं आहे. जे काही बरोबर असेल त्यांचं आहे, जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा आणि ते मला कळवा, म्हणजे मी त्याच्यात काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करीन. सुंदर सेवा झाली. आणि संतोषजी महाराज यांनी हा सप्ताह इथं चालू केला. आता सप्ताह करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. नुसतं घर चालवणं आपल्याला वाटत असेल, पण घरात काय काय लागतं हे तुम्हाला माहिती आहे. सामान वगैरे लागत असतं. घर चालवणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. तर तसं हे बाहेरच्या क्षेत्रामध्ये सप्ताह करणं ही काही सोपी गोष्ट नसते महाराज. हे जशी आता या धर्मशाळेला खांब आहे ना, खांब एका खांबावर धर्मशाळा उभी आहे का, तसं नाही. सप्ताह करणं एकट्याचं काम नाही. ते एकटे फक्त उभं राहत असतात. त्यांना सहाय्य करणं आपल्या सर्वांचं काम असतं. मग प्रत्येक कशात हवा, कोणी तनाने करतंय, कोणी मनाने करतंय, कोणी धनाने करतंय. कोणत्याही पद्धतीनं आपल्याकडे एक पद्धत आहे बघा. आपल्याकडे जर आपण काय म्हणतो आपण वार्षिक उत्पन्न संसारामधून आपल्याकडे जर आलं तर त्यातला 10% भाग आपण धर्मकार्यासाठी खर्च करायला पाहिजे. मग तुम्हाला जर 10 लाख वार्षिक उत्पन्न असेल तर 1 लाख द्यायला काय हरकत आहे सप्त्याला बाबा. बरं नाही तेवढं, त्याच्यातला 10% 10,000 तेवढं पण नाही. बरं कमीत कमी 5,000. असं काही नाही, पैशाच्या स्वरूपात नाही, परंतु इथलं एक महिमाने बघा. येथे एक शिद्ध दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण. तुम्हाला जेवढं काही सहकार्य कार्यक्रमासाठी करता येईल तेवढं नक्कीच करा. अन्नदान करा कोणत्याही स्वरूपामध्ये. नाही तुम्हाला अन्नदानामध्ये तुमची पंगत घेता आली, शेवटचा काल्याचा महाप्रसाद त्यामध्ये थोडासा काहीतरी हातभार लागावं म्हणून देणगी द्या. तुम्हाला जी काही योग्य वाटत असेल ती सेवा करा. कारण बघा याच्यात सांगितलंय होय कोटी कुळाचे उद्धारण. तर 42 कुळं नाही सांगितले, 22 कुळं नाही सांगितले, कोटी कुळं सांगितलेत. इथं जर नुसतं अन्नदान जरी केलं तरी कोटी कुळाचा उद्धार होतो. नाहीतर मग माणसं संसारामध्ये पितृदोष घालवण्यासाठी तिकडे नारायण नागबली करायला जातात बाबा, कोटी घालून. आहे की नाही. म्हणजे काही ना काही करत असतात, पण इथं आल्यानंतर परमार्थ तर घडतोय. पण या परमार्थामध्ये अधिकही आपल्या कुळाचाही उद्धार व्हावा, आपल्या पितरांचाही उद्धार व्हावा म्हणून काही ना काही आपण महाराजांना देणगी स्वरूपात म्हणा काहीतरी सेवा आपल्याकडे घडली पाहिजे आल्यानंतर. म्हणून असे गोड असणारा कार्यक्रम महाराज करत आहेत. त्यांना आपलाही सगळ्यांची साथ आहे. म्हणून महाराजांच्याही चरणी कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही 2 तास बसून अगदी शांत चित्ताने माझं सगळं ऐकून घेतलं. काही जरी बोललं असेल तुम्हालाही धन्यवाद. कारण आता इथून पुढं जात नाही मी, ही वेळ झाली आहे. कारण आदर्श शिक्षक त्याला म्हणतात बाबा, विद्यार्थी पळून जाण्याच्या आत तो शाळा सोडून देतो. म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी अर्पण करतो. गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करतो. माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो. आणि सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले गुरे हे देवा कुडी उत्तरे राज माप राज महाराज.
त्याग तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्या फुला